पहिलं षटक घेऊन सज्ज झाला तो काळी दौलत खान येथील एक अष्टपैलू खेळाडू म्हणावा लागेल, शेरा उर्फ शरद काळे. बढिया शेरादा सामना करत राजू फाटे अतिशय चांगला रेकॉर्ड घेऊन आहे तो शेरा. आपल्या परिसरातील अतिशय नामांकित असा खेळाडू सामना करील शेराचा राजू फाटे. अतिशय सुंदर असा चेंडू काढलेला तो शेरा यांनी, परंतु इथे कीपर कडून कलेक्ट झाला नाही आणि सरळ चौकारासाठी निघालेला चेंडू यशस्वीरित्या बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावा इथे SSFC संघासाठी 22च्या स्वरूपात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल SSFC संघासाठी आणि चेंडू ही काही वाईट नव्हता. अतिशय सुरेख असा चेंडू टाकलेला शरद यांनी. बघूया दुसरा चेंडू घेऊन शरद काळे हा राजू फाटे करिता. पुन्हा एकदा धावा काढण्याचा प्रयत्न, परंतु नकार दिला राजू फाटे यांनी रविकुमार शर्मा यांना, कारण की चांगलं क्षेत्ररक्षण इथे. कुठलीही धाव नाही, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. चांगलं कमबॅक शेराकडून आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा शेरा सज्ज राजू फाटे करिता तिसरा चेंडू घेऊन. आणि फ्लिक केला तो लेग साइडला. अतिशय सुंदर असा फटका राजू फाटे यांच्या बॅटमधून सरळ चौकारा करिता. चांगलं शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल इथे राजू फाटे यांच्याकडून. बॉलला फक्त दिशा दाखवली, स्पीडचा उपयोग केला, सही टायमिंग आणि सरळ 4 धावा खात्यात जमा. पुन्हा एकदा शेरा सज्ज. जोरात फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काहीसा झिगझॅग असा खेळ इथे सुरू आहे. कधी चौका, कधी निर्धाव, कधी चौका, कधी निर्धाव. अंदाज लावावा लागेल का या चेंडूवर किती धावा मिळतील. आणि अतिशय सुरेख असा फटका, तगडा फटका, षटकार राजू फाटे यांच्या बॅटमधून SSFC संघाकरिता. आता म्हटल्याप्रमाणे आता येणारा चेंडू निर्धाव येईल का. ओ
बॉल चेक करून पुन्हा एकदा सज्ज होत आहे शेरा उर्फ शरद काळे. पुन्हा एकदा सामना करेल तो स्ट्राईकवर असलेला राजू फाटे. बघूया षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो आपल्या संघासाठी शेरा. बघूया निर्धाव चेंडू टाकतो की राजू फाटेचा पूर्ण प्रयत्न राहील आपल्या संघासाठी आणखी षटकार खेचण्याचा. काहीसा हेलिकॉप्टर शॉट सारखा मिळता जुळता शॉट राजू फाटे यांच्याकडून. षटकाची समाप्ती. एका षटकानंतर SSFC संघ जाऊन पोहोचला तो 15 धावा बिनबाद 15. चांगलं षटक म्हणावं लागेल SSFC संघाकरिता. हॅलो चेक. हॅलो प्रेक्षको, स्वागत आहे आपलं संकल्प ग्रुप प्रस्तुत पुसद प्रीमियर लीग T10चा हा थरार चाललाय. खरं तर आज या स्पर्धेचा आहे क्वार्टर फायनलचा एक महत्त्वाचा दिवस. आणि या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर आमच्या आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल. संकल्प ग्रुपचे सर्व आमचे सदस्य, त्यामध्ये सन्माननीय विशालभाऊ घाटे असतील, बाळूभाऊ देशमुख असतील, स्वप्नेजी जयस्वाल आहेत, सय्यदजी मुमताज असतील, निखिलजी गादेवार, मतीन अली शाह असतील, धीरजजी ढोले आहेत, पिंटूभाऊ फोके, अल्ताफजी हाशमी, सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित या ठिकाणी केली जाते आहे. आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेचा एक महत्त्वाचा दिवस आहे. खरं तर क्वार्टर फायनलचे सामने सुरू आहे आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला कोणते ते 2 संघ आहे, आणखी 2 संघ आहे, एकूण 4 संघ जे आहेत ते उद्याच्या फायनल डेला कोणते मिळतील याकडे लक्ष असणार आहे. खरं तर रेहमानिया आणि त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर आपल्याला SSFCचा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूला समान ताकदीचे खेळाडू आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. खरं तर आज सेमीफायनल साठीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर मस्केचंही कौतुक करावं लागेल, त्याचंही स्वागत आहे. खरं तर आज अनेक प्रेक्षक आपल्याला दिवसभरामध्ये या मैदानावरती जोडताना पाहायला मिळतील. आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहिलं तर अनेक प्रेक्षक जे आहेत ते यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जोडले गेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. खरं तर या दरम्यान राजू पाटे स्ट्रायकिंगला पाहायला मिळालेत आपल्याला. आणि राजू पाटेच्या बॅटमधून अगदी जर पाहिला तर मिडल ऑफ द बॅट आणि ऑन साईडला लॉंग ऑनला फटका खेळला गेलाय आणि इथे 4 धावा जोडल्या जातील. खरं तर प्रेक्षको, या संपूर्ण स्पर्धेला जर पाहिलं तर 2016 पासून आयोजित केल्या जातं. संपूर्ण नियोजन समिती जर पाहिलं तर त्यामध्ये आमचे प्रामुख्याने स्वप्नील भैया जयस्वाल असतील. खरं तर दरवर्षाला ज्या पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी रंगत असतो आपल्या पुसद परिसरातील, त्यानंतर दिग्रस परिसरातील, उमरखेड असू द्यात, अनेक आपल्या परिसरातील जे ग्रामीण भागातील खेळाडू आहे ना, त्यांना एक संधी देण्याचं काम ही स्पर्धा दरवर्षाला करत असते. आणि याही वर्षाला अगदी थाटामाटात या स्पर्धेचं जे उद्घाटन आहे ते 31 जानेवारीला झालं. आणि खरं तर त्यानंतर मात्र आजपर्यंत प्रत्येक सामना जो आहे ना तो अक्षरशः जर पाहिला तर रोमहर्षक झालाय. शेवटच्या क्षणांपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत सामने गेलेत आणि आजही तशाच पद्धतीचे सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. दुसरा ओव्हर प्रगतीपथाला धावसंख्या धावफलकावरती 19 धावा आणि इरफान खान, आणखीन एक ऑल इंडिया ओपनचा हा आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला. इरफान लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग आहे. आणि आता मात्र राजू पाटे बरसतोय. कालच्या दिवसामध्ये जरूर राजू पाटेच्या बॅटमधून धावा आल्या नाही, परंतु हा मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे
आणि आता मात्र मिडल ऑफ द बॅट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे राजू पाटेच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळेल. आणि खरं तर बघा आतापर्यंत 31 जानेवारी पासून तर आज 4 फेब्रुवारी पर्यंत जर पाहिलं तर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 45,000 प्लस लोकांनी या स्पर्धेला खरं तर प्रेम दिलंय. 45,000 प्लस लोकांनी ही स्पर्धा खरं तर आनंद घेतला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. या सर्व प्रेक्षकांचं या दर्दी प्रेक्षकांचं आमच्या संकल्प ग्रुपच्या माध्यमातून खरं तर आभार असतील. खूप प्रेम आहे. एवढं प्रेम खरं तर कोणत्याही स्पर्धेवरती नसतं आणि खरं तर वर्षभरापासून या स्पर्धेत जर पाहिलं ना तर वाट लागून असते की केव्हा ही स्पर्धा आपल्या भेटीला येईल आणि खरं तर त्या अर्थाने ही स्पर्धा भेटीला सुद्धा येते. काय फटका खेळलाय. ऍक्शन रिप्ले बॉलचा बघा. खरं तर जागा बनवली आणि हा असं वाटलं की फॉलिंग स्वीप होता. अगदी लॉंग द कार्पेट वेगाने प्रचंड वेगाने गेलाय बॉल. आज सलामीला आपल्याला राजू पाटे पाहायला मिळतात. खरं तर राजू पाटे जे आहे ना हा फलंदाज सलामीलाच प्रामुख्याने बॅटिंग करत असतो आणि आज सलामीला येत असताना मात्र अशाच पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळते आहे. राजू पाटेच्या बॅटमधून आक्रमण आणि पुल करत असताना सक्सेसफुल केलं या बॉलला. डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक षटकार. खरं तर आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 चौकार आणि 1 षटकार लगावला मागच्या 5 बॉलमध्ये राजू पाटेने. आणि येणारा बॉल या दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या धाव फलकावरती 33 धावा 33. बॅटिंग बघा राजू पाटेची. रिव्हर्स स्वीपचा फटका जमण्याचा प्रयत्न करत तर पुणे परिसरातील हा खेळाडू आहे राजू पाटे. कालच्या दिवसामध्ये जरूर परफॉर्मन्स झाला नसला, ती खेळी झाली नसली बॅटमधून, परंतु आज मात्र द्वितीय. खरं तर ज्या पद्धतीची बॅटिंग तो करतो प्रामुख्याने त्याला सलामीच्या ओव्हर्समध्ये धावा करण्यासाठी जाणलं जातं आणि तेच त्याने दाखवलं आजच्या या 2 ओव्हरमध्ये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद SSFC संघाची धावसंख्या 33 धावा 33. क्वार्टर फायनलचा आजचा हा 6वा दिवस संकल्प ग्रुपद्वारा आयोजित PPL T10 लीग दिवस रात्री स्पर्धेचा हे सामना सुरू आहे. क्वार्टर फायनलचा पहिला मॅच रहमानिया वर्सेस SSFC संघादरम्यान होणार आहे. म्हणजे सुरू आहे. आमचे या सामन्याला पहिलं बक्षीस आहे 1,21,000 माननीय श्री डॉक्टर रवींद्र वडते सर. दुसरा कैलास भैया साहू आणि तिसरं स्वप्नील भैया जयस्वाल. दुसरं बक्षीस 81,000 श्री कॉटन इंडस्ट्रीज प्रायव्हेट मार्केट पुसद संचालक कन्हैया भैया बजाज. आणि पहिला झटका बसलाय तो रवी शर्मा द्वारा. आणि बघा कॅप्टन स्वप्नील भैया रवी शर्मा बॅटिंगला आले, सलामीला आले, परंतु आज मात्र या क्वार्टर फायनलमध्ये त्यांनी खातंही ओपन केलं नाहीये. कालच्या दिवसामध्ये जरूर चांगला खेळ केला असला, परंतु आज पहिल्याच बॉलवरती त्यांना बाद व्हावं लागलंय. क्रिकेट खरं तर क्षणाक्षणाला बदलत असतं आणि ज्या वेळेला क्रिकेट बदलतं ना प्रत्येक खेळाडूचा तो दिवस नसतो. कधी एखादा खेळाडू चमकून जातो, कधी तर खेळाडू चांगला खेळाडू असतो त्याचा दिवस नसतो. त्यामुळे क्रिकेट जे आहे ते प्रेडिक्ट करणं थोडंसं अशक्यच आहे. तेवढंच काही पाहायला मिळते आपल्याला या बॉलवरती. तिसरा बक्षीस 51,000 रुपयाचा अभिजित भाऊ पानपट्टे, विशाल भाऊ घाटे आणि ऋषी भाऊ पंडितकर सोबत करण भाऊ ढेकळे व तसेच आमचे देणगीदार व आमचे आश्रयदाते कन्हैया भैया बजाज, कैलाश भैया साहू, कौस्तुभ सर धुमाळ, गुड्डू भैया खंडापुरिया, युवराज भाऊ पवार, रवी भैया ज्ञानचंदानी, करण भाऊ ढेकळे आणि रोहन भैया जयस्वाल व तसेच अभिषेक भाऊ पवार
व धन्यवाद आमचे मीडिया स्पॉन्सर बन्सल कोचिंग क्लासेस, स्पिम्स ॲलेन, मदिना ज्वेलर्स, दरबार हॉटेल दरबार, व्हेज अँड नॉन व्हेज, ज्ञानदीप अकॅडमी, एकविरा कम्युनिकेशन, शर्वरी स्पोर्ट्स आणि क्लास 1 चिकन बिर्याणी. नाही खरं तर गट्टाने ज्वेलर्स सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने विशेष सहकार्य आपल्याला राहिले. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा आणि खरं तर आता बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील अरफात आले आहे. महत्त्वाचं धन्यवाद म्हणजे लोकनियुक्ती आमदार व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय श्री नामदार इंद्रनीलजी नाईक साहेब व तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्षा आदरणीय सौ मोहिनीताई नाईक यांचं सुद्धा सहभाग आहे, मोठा सहभाग आहे या टुर्नामेंटमध्ये त्यांचं. निहाल तुसामतसाठी समोर टाकलेला बॉल आता सुद्धा रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न झालाय, परंतु मात्र इथे बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण मैदान सजवलं गेलं, कारण आज एक प्रमुख दिवस असणार आहे. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर क्वार्टर फायनलचे एकूण 4 सामने आहे स्वप्नील सर, आणि 4ही सामने जे आहेत आणि ज्या पद्धतीने 8 संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत, प्रत्येक संघाचे चाहते आज मात्र त्या संघासमोर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खरं तर आज जरूर रात्रीच्या सत्रामधला एकही सामना नसणार आहे, परंतु दिवसभरामध्येच आपल्याला अनेक प्रेक्षक या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतील आजच्या दिवसात. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जो मेन स्पॉन्सर आहेत ते डेनिम हंट मेन्सवेअर यांच्याकडनं लाभलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू गॅपमध्ये टोलला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बाबू हजर एका धावाने चला ते जे शाळकरी मुलं आहेत त्यांना विनंती, आपण वर जायचं आहे. जर शाळा सुरू असेल तर शाळेतही जायचं आहे. चला रे बाळांनो, 12:15 वाजता 12:15 शाळा भरते, शाळेत जायचं आपण. चला शाळकरी मुलांना विनंती आहे, आपण लगेच शाळेत निघायचंय. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. खरं तर शरद काळे आल्यात. खरेखर काळी दौलतचा हा खेळाडू आहे शरद काळे, महागाव तालुका. बॉलिंग चांगली केली आतापर्यंत, परंतु आता मात्र हा बॉल खराब टाकलाय. पायावरचा फुलटॉस लेनचा चेंडू आणि मात्र दिशा दिली. खरं तर बॉटम हँडचा चांगला उपयोगाने या बॉलला मात्र भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे राजू पाटेच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळेल. 3 ओव्हरची समाप्ती, 40 धावा धावफलकावरती होतात. एक विकेट सुद्धा आली याच ओव्हरमध्ये रविकुमार शर्माची, आणि SSFC संघ आता मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा, एकूण या ओव्हरमध्ये 7 धावा आल्यात. शेवटचा बॉल मात्र थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र जर पाहिलं तर ओव्हरची समाप्ती होते. तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील या ठिकाणी आशिष तोटे सर, त्यानंतर हेमंत सर. खरं तर व्हीसी ॲपिलेटेड हे पंच आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी मागच्या 3 वर्षांपासून आपण या पंचांना इथेच आमंत्रित करतो आणि निपक्षपणे पंचांची जी भूमिका आहे त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते आणि एक नियमबद्ध स्पर्धा कशी होईल हा त्यांचा एक महत्त्वाचा हेतू असतो. आणि आतापर्यंत तशाच पद्धतीची पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील सोनू, आणखीन एक उमरखेडचा हा खेळाडू आहे, पुसदचाच आहे.
सोनू जे आहेत प्रामुख्याने फुटबॉल खेळत असतात, परंतु आज मात्र क्रिकेट चा वेळ त्यांना इकडे मैदानावरती घेऊन आलाय. परंतु पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, प्रचंड वेगाने होता हा बॉल. ज्या वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला निहाल तुसामतने त्यावेळेला लेन जर पाहिली तर अचूक टप्प्यावरचा मारा वेगाने प्रचंड वेगाने आला आणि बॉल थोडासा पिक करण्यासाठी ती अवघडता पाहायला मिळते आपल्याला या बॉलवरती. एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 41, 41 धावा. चौथा ओव्हर प्रगतीपथाला आहे. खरं तर यानंतरचा होणारा सामना जशी इनिंग संपेल ना तर कृपया दोन्ही संघाचे कॅप्टन यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाचे कॅप्टन तयार राहायचं आहे. आपण लगेच आपला टॉस करणार आहोत. यानंतरचे जेवढेही संघ आहेत सर्व संघांना विनंती आहे की आपण मैदानावरती दाखल व्हायचं आहे, जेणेकरून सामने जे आहे ते वेळेतच सुरू होतील. फुलटॉस कव्हर्समध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे फिल्डर. एक मात्र धाव जोडली जाईल. इथे मात्र थोडीशी चुकी झाली आहे फिल्डरकडून आणि दुसऱ्या धावेचाही कॉल होईल. 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 44 धावा. 44. सोनू पुन्हा एक वेळ तयार. निहाल स्ट्रायकिंगला असतील. पायावर टाकला होता नोलू खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग आहे परंतु शेरा आहे तिथे. एक मात्र धाव जोडली जाईल. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 49 धावा. 49. शेवटचा बॉल असणार आहे या चौथ्या ओव्हरचा. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 50 धावा. एक गडी बाद टीम SSFC संघ पाहायला मिळेल.
या दिवसाचा आजचा पहिला क्वार्टर फायनलचा पहिला सामना रहमानिया 11 वर्सेस SSFC 11. मुळात SSFC हा संघ हा फुटबॉलचा क्लब आहे. त्याचे ओनर कामरान लाला पुढे या मॅचकडे 50 धावा धावफलकावरती होत आहेत. इरफान आल्यात बॉलिंगसाठी. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल. इथे मात्र आपल्याच फॉलो थ्रो मध्ये प्रयत्न होता अडवण्याचा, परंतु एक धाव सहजतेने जोडली जाईल. आतापर्यंत जर पाहिलं तर राजू पाटे 18 बॉल 42 धावांवरती खेळत आहेत. क्वार्टर फायनलचा हा सामना सुरू आहे. फटका प्रॉपर आहे, प्रॉपर टायमिंग आणि बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय. पंचांचा इशारा, षटकार. विकेट येते मैदानाच्या आतमध्ये. खरं तर विकेट किपरच्या हातामध्ये जयद अहमद त्या ठिकाणी होते आणि निहालचा खेळ इथे समाप्त होता. आणि आत्ता बॅटिंगसाठी बघूयात कोण असतील. नवनीत सिंग परियार, बॉल हवेत, विकेट येऊ शकते. शेरा, परंतु शेरा दूर राहतील बॉल पासनं. मिस जजमेंटल गेले बॉलवरती शेरा. नवनीत सिंग परियार पहिल्याच बॉलवरती विकेट येऊ शकली असती. इथे जर ही विकेट आली असती तर मात्र या मॅच मध्ये पलटवार झाला असता या पहिल्या डावात. ओहो, नवनीत सिंग परियार आता सुद्धा कॅच होता, परंतु मात्र इथे
चुकी केली आहे. चुकी केली फिल्डरने, आणखीन एक षटकार पाहायला मिळेल. खरं तर अगोदरच नवनीत सिंग परिहारने सांगितलं की मी हा फटका खेळणार आहे. अंगावरती बॉल टाकला, शरीरावरती बॉल टाकला आणि बॉल षटकार पाहायला मिळेल. सहा धावा जोडल्या जातील. ओ हो घुटना टेकलाय आणि बसून षटकार खेचलाय नवनीत सिंग परिहार, रेवा मध्य प्रदेश. आणि खरं तर मध्य प्रदेशहून येत असताना कालच्या दिवसातही नवनीत सिंग परिहारने याच पद्धतीची बॅटिंग केली आहे आणि आज सुद्धा त्याच पद्धतीची बॅटिंग करत असताना मागच्या 3 बॉलमध्ये 16 धावा केल्यात. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 73 धावा, 2 गडी बाद टीम SSFC. अनिल, तो कचऱ्याची गाडी आलेली आहे. अनिल गजबार. आणि पुन्हा एकदा षटकार खेचलाय. या 6 धावाने धावसंख्या पोहोचली ती 81. आता पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी करतोय नवनीत. कोशटवार शाळेजवळ राजू फाटे आहे. सॉरी, बॉल बॉल द्यायचा आहे तर कृपया आपल्या टेनिस कोर्ट मधून बॉल परत करायचा आहे. आला बॉल बॉल आलाय आपला परत. त्या प्रेक्षकांचा आणि तिथे असलेल्या शाळकरी मुलांचं खरं तर आभार असतील, त्यांनी बॉलही परत केलाय. राजू फाटे आणि नवनीत, आपको विनती है, बॉल जितने कमाएंगे उतने पैसे लेंगे हम लोग. कामरान लाला, ध्यान में रखना. आणि राजू पाटे यांच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. अर्धशतक झळकावलं आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एक वेळ बाग फुटला जात राजू पाटे.
मागच्या 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावले राजू पाटेने. धावसंख्या 93, 93 धावा. इथे मात्र युसुफ निर्वाण आहे. एक धाव जोडली जाईल. सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 94, 94 धावा. आज खरं तर आमचे अक्षयजी तावडे यांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या अशा मनपूर्वक शुभेच्छा असतील. पहिल्याच बॉलवरती इथे चौकार जोडला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 98, 98 धावा. छळ करतोय राजीव फाटे, छळ करतोय. ज्या प्रकारे पहिल्या दिवशी रमानिया संघाच्या रुपेशने अपोजिशन टीमचा छळ केला होता, त्याच प्रकारे आता अपोजिशन टीम रहमानिया संघाच्या गोलंदाजाचा छळ करतोय. नो बॉल. फिल्डर बाहेर असल्यामुळे एका लाईन मध्ये दोन्ही चलो वसीम, कोई गल नहीं. मला हा छक्का बघून मुन्ना शेख यांची आठवण येते. केडी शाळेवरती गेला ना. आजही आठवतो मला 2023चा तो सामना. मुन्ना शेख 24चा सामना पीपीएल टी10 लीगचा 3 2024 मध्ये मुन्ना शेख पहिल्यांदा पुसदचा टुर्नामेंट खेळण्यासाठी आले होते. त्यावेळेसच आक्रमक फलंदाजी करून कोशटवार शाळेवरती षटकार खेचले होते. बॉल सुद्धा आला. बॉल लो बॉल. आता कालचा हिरो
SSFC संघाचा कालचा हिरो जोरावर खान मैदानात उतरताना पत्रकार जोरावर खान त्यांचं एक पत्रक चालतं, दैनिक साप्ताहिक पत्रक चालतं आलूकांदा एक्सप्रेस. त्याच्यावरती सर्व मंडीतले आलू कांद्याचे व भाजीपाल्याचे भाव असतात. दर पत्रक निघतं. पत्रकार चषकामध्ये त्यांना पत्रकारी केली होती, उत्कृष्ट लेख लिहिला होता त्यांच्या दैनंदिन साप्ताहिक पत्रकारामध्ये. वक्का वसीम चांगला खेळाडू आहे, शांत असं संयमी असा खेळाडू आहे. टायमिंग का बादशाह म्हणून त्याला आधी ओळखायचे. आधी खूप चांगला गोलंदाजानं त्यांनी कव्हर ड्राईव्ह खेळून गारद केलं होतं असा हा खेळाडू. आता मात्र वयाच्या हिशोबाने दिवस आता नाही राहिलेले आहेत, मात्र येत्या काळामध्ये गेम आहे. सुंदरीता टाकलेला चेंडू मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये जरावर चुकला, हसताना वसीमला. धावसंख्या फलकावरती 109 धावा. शेवटचा बॉल असणार आहे या 7व्या ओव्हरचा. कायसं रोखलंय मला वाटते बहुतेक. पुन्हा मोठी अपील. जाहेद हसताना. इम्रान रेडियम सुद्धा हसताना जरावरला. काहीची मला वाटते पैज लावली असेल त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये गल्लीमध्ये. जरावर को वसीम मारने नहीं देंगा आणि तसंच काहीच झालं. इम्रान भाई एक ABI नावाचा क्लब खेळवत होते. अल्ताफ बाळू आणि इम्रान असा हा क्लब होता. लवर्स संघ ज्यावेळेस नाहीसा झाला होता त्याच्यानंतर हा क्लब चालू झाला होता ABI नावाचा. खूप चांगले टुर्नामेंट खेळले होते. अल्ताफ हाशमी, बाळूभाऊ देशमुख आणि इम्रान रेडियम तिन्ही लोक चांगल्या फॉर्म मध्ये होते. चांगले नवोदित खेळाडूंना सोबत घेऊन त्यांनी चांगले मालिका जिंकल्या होत्या. त्यावेळेस जन्म झाला होता ABIच्या थ्रू मध्ये. आमचे मित्र जर बघत असतील तर ते टायगर अविनाश आडे उर्फ बट्टा यांचा ABI मधूनच त्यांचा जन्म झाला होता. आखूड टप्प्याचा चेंडू आणि 1 बाउन्स 4 रन. काहीच सगळ्यांना बॉलिंग देण्याचा निर्धार बहुतेक जायदने केला असेल. म्हणजे 11 के 11 बॉलर को सबको मिलना चाहिए बॉलिंग. जायद तेरी भी बॉलिंग आना चाहिए इसके बाद. स्पिन गोलंदाज आहे. नावेद खरं तर आज रेहमानेच्या संघामध्ये एकही आयकॉन नाहीये. आज पुसद परिसरातील आपल्याच खेळाडूंवरती त्यांनी विश्वास दाखवलाय. परंतु विश्वास दाखवत असताना धावसंख्या आता 114 धावांवरती आहे. शॉर्ट ऑफ बॉल चांगला केलाय. फिल्डर आहे तिथे, परंतु दोन्ही फिल्डरच्या अगदी मधोमध फटका खेळून काढला नवनीत सिंग परिहारने. इथे 4 धावा जोडल्या जातील. धावसंख्या 114 धावांवरती. तिसरा गडी बाद जरूर झाला SSFC संघाचा, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर राजू पाटे यांनी अर्धशतक झळकावलं. एक धुवाधार खेळी आजच्या दिवसामध्ये केली. त्यानंतर नवनीत सिंग परिहार आले. 7 बॉल 24 धावांवरती ते खेळतायत. आणखी 3 बॉल शेष आहेत या डावातले या इनिंगचे. फुल टॉस होता इथे, मात्र फिल्डर पासनं दूर आणि फिल्डर सुद्धा काहीच इथे जर पाहिलं तर जरूर प्रयत्न करणार नाहीये, कारण खूप दूरवर होता हा बॉल. आणखीन एक चौकार जोडला जाईल. धावसंख्या 122.
आता मात्र कॅच पकडला जाईल. नवनीत सिंग परिहारचा खेळ इथे समाप्त केला जातोय. फसवलंय, अलगद फसवलंय जाळ्यामध्ये. बाबू याने चांगला उत्कृष्ट झेल घेतलाय. याच्या आधी पहिल्या दिवसाच्या सत्रामध्ये पहिला दिवस ज्यावेळेस होता रेमाने संघाचा, त्यावेळेस डाय मारून कॅच घेतला होता बाबू याने. रील नाही बनवली, अजूनही रील आम्हाला मिळालेली नाही ती. बाबू जिद्रान चांगला आक्रमक खेळ, फटकेबाजी करतो. आणि दोन चेंडू मध्ये 2 विकेट अराफत द्वारा. आता पुढच्या जी मॅच होईल त्याच्यामध्येच होईल हॅट्रिक. एका इनिंगची समाप्तीनंतर धावफलकावरती SSFC संघाने लावल्यात त्या 122 धावा, 123 रनचं लक्ष्य. चला लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. शर्वरी संघ आणि फ्रेंड संघ दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. शर्वरी संघाचे कॅप्टन कर्णधार आणि फ्रेंड संघाचे कर्णधार लवकर यायचं आहे. खेळाडूंच्या कामगिरीवरती कामरान लाला यांचं खुश असतील आज. लक्ष तर आहेच, मात्र खुश भरपूर असतील. 123 धावांचं मोठं विशाल लक्ष दिलेलं आहे. या विशाल लक्ष्याला भेदू शकतील का रहमानीय संघ, बघूया. आज सकाळच्या सत्रामध्ये 4 सामने होतील. पहिल्या सामन्यात प्रगतीपथावर, याच्यानंतर 3 सामने होतील. कचरा जे आलेले आहेत, कचरावाले जे कर्मचारी आलेले असतील तर त्यांनी मॅच बंद झालेले कचरा उचलून घ्या. नगरपालिकेचे कर्मचारी आलेले असतील त्यांनी कृपया कचरा उचलायचा आहे. कचरा उचलून घ्या कृपया, कर्मचारी जे आहेत.
चलो बॅट्समन बॅट्समन चला या लवकर या. सामन्याला सुरुवात. दोन आक्रमक फलंदाज इम्रान आणि मजर बाबू जिद्रान. चांगले आक्रमक लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन. आकाश भाकरे काहीतरी टिप्स देताना, पिच क्युरेटर आहेत तर पिच क्युरेटर बद्दल काहीतरी सांगताना, मात्र सामन्याला सुरुवात करायची आहे. चला आमचे मित्र मंचावर उपस्थित अभि भाऊ ढाले, सागर भाऊ नरसिंग, नाना भाऊ मस्के, पंकज भाऊ पातुरकर, मनोज भाऊ साठे, गुड्डू दुधे मॅचचा आनंद लुटताना. ॲडव्होकेट वीरेंद्र देशमुख आकलन करताना, मॅच मध्ये स्ट्रॅटेजी आखताना. आज त्यांचा सुद्धा मॅच आहे, मॅचचे हिरो. चांगला मारा. नेहाल यांच्या गोलंदाजी मार्फत आणि आक्रमक असा फलंदाज इम्रान, छोटा इम्रान. पहिला चेंडू एक सुंदर टायमिंग खेळून त्या ठिकाणी अराफत होतं. चांगला फटका. मी आधीच सांगितलं होतं की आक्रमक फलंदाज आहेत. 2 बाउन्स 4 रन, 4 धावेने धावसंख्या व स्वतःचं खातं उघडलं. 5 धावा. मंडळाचे आयोजन, मुख्य आयोजन समितीचे माननीय विशाल भाऊ घाटे व प्रेम भाऊ पवळे यांचं स्वागत. नेहाल याने पुन्हा वेलकम बॅक म्हणावं लागेल. 4 धावा पहिल्या चेंडूवरती घेतल्याच्या नंतर दुसरा चेंडू कमबॅक केलाय. पुढचा चेंडू घेऊन येताना नेहाल. सामना करेल तो इम्रान. पुन्हा अखूट टप्प्याचा चेंडू, मात्र आता स्विंग करून कटवलाय चेंडू बाहेर. फलस्वरूप निर्धाव
धावा मात्र त्याच ठिकाणी 5 धावेवरती. याच्यानंतरचा होणारा सामना शर्वरी 11 वर्सेस फ्रेंड्स 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. क्षेत्ररक्षण हजर आणि चांगला झेल घेतलाय जरावर यांनी. अलगद जाळ्यामध्ये अडकवलं नेहाली यांनी. चांगला झेल म्हणावं लागेल जरावर खान याच्या द्वारा. जरावर एक अतिशय चांगला उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक म्हणून आहे, नावारूपास आहे. आता इम्रानची जागा घेण्यासाठी आलाय तो इरफान. प्रोफेशनली इंजिनिअरिंगची डिग्री प्राप्त झाल्याच्या नंतर ठेकेदारीला सुरुवात आणि त्याच्यानंतर प्रोफेशनल म्हणून क्रिकेट खेळतो इरफान. चांगला नवोदित असा खेळाडू म्हणून आहे. आता आलाय मात्र प्रथम फलंदाजीसाठी मजर. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा झाल्या होत्या. नवनीत आलाय तो गोलंदाजीसाठी. पहिलाच चेंडू सुंदर चेंडू. मोठा फटका खेळण्यासाठी वारंवार बीट करतायत. टॉस साठी यायचं आहे दोन्ही खेळाडूंनी. सुंदररित्या टाकलेला पुन्हा चेंडू बीट केलं. पुन्हा धावा मात्र 5 वर. याच्या नंतर होणारा अतिशय मोठा असा सामना. पुन्हा बीट केलंय. अंगावर आदळला चेंडू. मात्र कुठली धाव नाही, कुठलंही नुकसान नाही. धावा मात्र त्याच ठिकाणी 5 धावेवर. सुंदररित्या टाकलेला चेंडू पुढे येऊन खेळून काढला. बघूया 1 बाउन्स फॉर रन. या 4 धावेने धावसंख्या पोहोचली ती 9. समोर येऊन आक्रमकरित्या फटका खेळून काढला स्ट्रेट मध्ये. 4 धावा. चला चला दोन्ही कॅप्टन्स. पुन्हा त्याच दिशेने. आता मात्र लॉंग ऑन ला मारलेला हा फटका. या 4 धावेने धाव संख्या पोहोचली ती 13 धावा. चिप खेळण्याचा फटका होता. 1 धावा चोरून काढण्याचा नकारलं त्या ठिकाणी इरफान यांनी. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे मात्र 13. विशाल भाऊ घाटे यांनी यायचं आहे आणि टॉस करायचा आहे. याच्यानंतरचा क्वार्टर फायनलचा आजचा दुसरा हा सामना. पंकज भाऊ पातुरकर यांनी सुद्धा यायचं आहे. याच्यानंतर होणारा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना 2 मिनिट.
दुसरा क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे. दुसरा क्वार्टरचा सामना शर्वरी 11 वर्सेस फ्रेंड्स 11 संघामध्ये होणार आहे. मी प्रथमतः विनंती करतो विशाल भाऊ घाटे व पंकज भाऊ पातुरकर यांना की हा टॉस करून घ्यायचा, या सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे. शर्वरी संघाने सामना आपला टॉस जिंकून प्रथम बॉलिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज आता मात्र थोडा असं वाटतंय की मॅच प्रॅक्टिस सुरू आहे, काहीसा फटकेबाजी करावं लागेल मजर बाबू यांना. पहिल्या षटकामध्ये चांगले फटकेबाजी करून 2 चौके खेचले होते, आता मात्र बीट होत आहे वारंवार. पुन्हा फटका, क्षेत्ररक्षण हजर, नकारलंय. पुन्हा मोठा फटका, क्षेत्ररक्षण हजर, बघूया. आणि षटकार, बाहेर गेलेला चेंडू. आमचं म्हणणं ऐकल्याबद्दल धन्यवाद बाबू. आत्ता आलाय तो वसीम, काहीतरी टिप्स देताना. बॉल आला आहे, बॉल येत आहे. सुरू करा सर. आणि सुंदर असा झेल अराफत यांनी झेलला. आता बाद झालाय तो इरफान. इरफानची जागा घेण्यासाठी आलाय तो वसीम अक्का. पहिल्याच्या चेंडू मध्ये रवी शर्मा यांनी स्वतःच्या जाळ्यामध्ये, गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अटकवलं इरफान याला. बर्थडे बॉय अक्षय तावडे मंचावर उपस्थित.
मी आता सांगितलं होतं, याच्या पहिले सुद्धा सांगितलं होतं, वसीम वक्का हा कव्हर ड्राईव्ह खेळण्यासाठी फेमस आहे. त्याचा तो शैलीने तो फलंदाजी करतो, अतिशय चांगली फलंदाजी करतो आणि या फलंदाजीच्या मार्फत आल्या आल्या चौकार खेचलाय तो रवी शर्मा याच्यावरती. या 4 धावेने धावसंख्या पोहोचली ती 26 धावा. कायच आक्रमक फलंदाजी करावं लागेल. उलटा चेंडूवरती पुन्हा बीट केलंय. झरावर आला आहे तो आणि समोर आहे तो वसीम वक्का. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 31. 3-1 2 गडी बाद झाले होते. आता वसीम आहे. वसीम बघूया झरावरला विकेट घेतला होता वसीमने. आता झरावर काय करतो, पलटवार करतोय का बघूया. फुलटॉस चेंडू पुन्हा कव्हर खेळून गॅप मध्ये खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर. 1 धाव पूर्ण. आता झरावरचा शिष्य आहे तो मजर बाबू. रिव्हर्शिप शिकवलं होतं त्यांनी झरावरला, किंवा झरावरनी त्याला शिकवलं समजलं नाही अजूनही आम्हाला. झरावर सामना करेल तो मजर बाबू. उलटा चेंडू पुरेपूर वापर करता आला नाही. धावा मात्र त्याच ठिकाणी. याच्यानंतरचा होणारा अतिशय चांगला असा सामना शर्वरी 11 वर्सेस फ्रेंड्स 11 संघ. चांगला फटकेबाजी करण्यामध्ये आणि गोलंदाजी असं बघण्यासाठी असा होणारा प्रेक्षणीय असा सामना. क्षेत्ररक्षण हजर. बघूया कॅच होतंय का ते, आणि कॅच सोडला ते रवी शर्मा यांनी. काही नाहीये सर, नाहीये सर, काहीच नाहीये. अच्छा, रनआउट बद्दल
पुढचा चेंडू घेऊन येताना जरावर सामना करतो वसीम. पुन्हा कव्हर मध्ये गॅप मध्ये घेऊन काढला क्षेत्ररक्षण. हजर मात्र अडू शकला नाही. 4 धावा खेचल्या पुन्हा त्याच दिशेने वसीम अक्का यांनी. जरावर वरती हावी होताना हुमायू आहे पण गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मात्र धावा मात्र घेतला नाही. दोन्ही संघांनी प्लेइंग 11 द्यायची आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे प्लेइंग 11 द्या. पुन्हा कव्हरच्या दिशेने फटका मारताना मात्र वाईटची अपील. तटस्थ पंच आशिष थोटे ॲडव्होकेट आशिष थोटे सर यांनी नकारलंय षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 37. आता मात्र फक्त औपचारिकता आहे. 18 चेंडू मध्ये 86 धावेची आवश्यकता. आता 90% सामना झुकला SSFC संघाकडे. सोनू आला आहे. सोनू 17 वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं आणि संघाकडनं 6वं षटक घेऊन येतोय. नेहाल आहे. पुन्हा कव्हरच्या दिशेने फटका मारला. 1 धाव पूर्ण. प्लेइंग 11 द्या. दोन्ही संघ प्लेइंग 11 द्या आणि 12th मन पाठवायचं आहे. नो बॉल. आता मात्र या सामन्याची औपचारिकता आहे. थर्ड अंपायर रिव्ह्यू नो बॉलचा. फ्रेंड्स 11 मध्ये सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे की अरबाज खान यांनी खेळायचं आहे प्लेइंग 11 मध्ये.
धन्यवाद नगरपालिका प्रशासन आम्हाला कॉपरेट केल्याबद्दल आणि ग्राउंड स्वच्छ करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. वसीम अक्का यांनी 3 चेंडूवरती 3 षटकार खेचल्यानंतर अल्ताफ हाशमी यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. तीन चेंडूवरती 3 षटकार खेचल्याच्या नंतर लगेच 501 रुपयाचं पारितोषिक आहे वसीम अक्का यांच्यासाठी अल्ताफ हाशमी यांच्याकडून. 2 झालेत, आता तिसरा येणे बाकी. आणि त्रिफळाचीत केलंय. आता आलाय ते जाने माने तौसिफ भाई, तस्लीम भाई. शेवटचे 6 बॉल आणि 65 धावा बनवायचे आहेत. 6 बॉल मध्ये 65 बनवायचे आहेत. मात्र औपचारिकता बाकी आहेत या मॅच मध्ये. यानंतरचे दोन्ही संघ तयार राहायचे आहे आणि त्यानंतर प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया सामना झाल्यानंतर कोणी मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. आपल्याला लगेच सामना सुरू करायचा आहे, त्यामुळे प्रेक्षकांना विनंती, मैदानाच्या आतमध्ये कोणताही प्रेक्षक येणार नाहीये याची दक्षता घ्यायची आहे. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलमध्ये 65 धाव्यांची गरज. 5 बॉलमध्ये 5 मध्ये करायच्या आहेत 65 धावा. जाहेद
3 बॉलवरती 3 षटकार ठोकल्याचं 501 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून. 501 रुपये विशाल भैया यांच्याकडून सुद्धा, म्हणजे 1000. एक टी शर्ट प्रेमभाऊ पौळ कडून. ओ हो, अभी शेर बुढ़ा हुआ नहीं है. आणखीन एक षटकार लगावलाय. खरं तर 3 बॉल 3 षटकार जर लगावले, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल असणार आहे. उडवलाय बॉल हवेत, परंतु मात्र आता इथे विकेट पाहायला मिळेल. खरं तर पत्रकाराने कॅच पकडलाय. जोरावर पत्रकार तिथे होते आणि त्यांचं साप्ताहिक येत असतं असं स्वप्नील भैयांनी आम्हाला सांगितलंय, की ज्यामध्ये आठवडी. लाईट बंद कर तिकडे समोरचा. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे लगेच. राजू फाटे यांनी यायचं आहे. राजू फाटे यांनी मॅन ऑफ द मॅच आहे, मंचावर यायचं आहे. राजू फाटे पहिला क्वालिफाईड झालेला आहे. सेमीफायनलची पहिली टीम झालेली आहे SSFC संघ. लोकेश पोरकुटे यांनी यायचं आहे मंचावर आणि तसेच अनिकेत वाटोरे साहेब यांनी सुद्धा यायचं आहे. बघून जायचं नाही आहे, पावती नाही फाटत मी तुमची. संकल्प ग्रुप द्वारा आयोजित PPL T10 लीग दिवस रात्रीचे सामने जे होत आहेत त्याच्यावर ग्रामीण टेनिस क्रिकेट या YouTube चॅनलवरती आतापर्यंत 4 दिवसामध्ये सामने बघणाऱ्यांची संख्या झालेली आहे 47,000. हे 47,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत आपल्या मोबाईलवरती आपल्या घरी बसल्या बसल्या टी व्हीवरती हा सामना बघितलेला आहे. मनपूर्वक धन्यवाद त्या प्रेक्षकांचं. असंच प्रोत्साहित आम्हाला केल्याबद्दल.